वेट लॉस एक्सरसाइज। या एक्सरसाइजनी तुमचे बेली फॅट पण कमी होणार आहे, मांड्यावरची चरबी कमी होणार आहे, सोबत तुमची फ्लेक्सिबिलिटी पण वाढणार आहे। या सगळ्या एक्सरसाइज खूप सोप्या आहेत आणि त्या सगळ्या एक्सरसाइज तुम्ही बसून करू शकता। ज्या मैत्रिणींचा वेट माझ्या खूप जास्त आहे, त्यांना उभे राहून वर्कआउट करणे जमत नाही, त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे। ज्या मैत्रिणींचा वेट खूप जास्त आहे आणि उभे राहून एक्सरसाइज करताना त्यांना त्रास होतो, त्या करू शकत नाही, मग आपण अशा वेळे बसून एक्सरसाइज करणं खूप सोपे आहे। एक्सरसाइज तुम्ही कुठेही करू शकता, म्हणजे पलंगावर बसून सुद्धा या एक्सरसाइज करू शकता। यामुळे तुमचं काय होईल ना, बेली फॅट जे खूप जास्त वाढलेलं आहे, हे पोट असं थुलथुल झालं आहे किंवा तुमचं पोट खाली लटकत आहे, त्या पोटाला आपल्याला टोन करण्यासाठी या एक्सरसाइज खूप इम्पॉर्टंट आहे। तर आता बघूया आपण पहिली कोणती एक्सरसाइज करायची आहे। आपल्याला खाली व्यवस्थित मॅट टाकून बसायचं आहे। तुम्हाला खाली बसता नसेल तर तुम्ही पलंगावर बसून सुद्धा या एक्सरसाइज करू शकता, सकाळी उठल्यानंतर सुद्धा या एक्सरसाइज करू शकता। खूप सोपे एक्सरसाइज आहे। दंडासन मध्ये बसायचे आणि स्पाइनला फक्त स्ट्रेट ठेवायचा प्रयत्न करायचा आणि आपल्या हाताचा सपोर्ट पण तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर दोन्ही पायामध्ये थोडासा गॅप ठेवायचा आणि पाय शेक करायचे, लेफ्ट राईट असे पाय आपले घेऊन द्यायचे। याने काय होईल ना, आपल्या पायातलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होईल, तर आपण नंतर ज्या एक्सरसाइज करेल ना, तर त्या एक्सरसाइज आपल्याला इझिली होतील। आता दुसऱ्या एक्सरसाइज मध्ये आपल्या दोन्ही पायामध्ये मॅट इतका डिस्टन्स घ्यायचा, दोन्ही हात असे समोर करायचे, इनहेल एक्सेल समोर, इनहेल एक्सेल समोर। काउंटिंग सोबत आता मी 10 काउंट्स करून दाखवते, त्यानंतर तुम्हाला 20-20 चे 2 सेट करायचे आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। एक्सरसाइज मध्ये दोन्ही हात शोल्डर लाईन इथे ठेवायचे आणि क्रॉस टच करायचे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। आता तिसऱ्या एक्सरसाइज मध्ये दोन्ही पायाची फोल्ड करायची, दोन्ही पायांना आपल्या पोटाच्या साईडला प्रेस करायचं, स्पाइनला स्ट्रेट ठेवायचा आणि समोरच्या साईडला जायचं, त्यानंतर मागे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। तर फ्रेंड्स, या सगळ्या एक्सरसाइज मी तुम्हाला 10 काउंट्स दाखवत आहे, पण तुम्हाला 20 काउंट्स करायचे आणि 2 सेट करायचे। त्यानंतर दोन्ही हाताचा सपोर्ट घ्यायचा, स्पाइन स्ट्रेट ठेवायची आहे, दोन्ही गुडघे मोडलेले राहतील आणि आपल्याला साइड ट्विस्ट करायचं आहे। हे सुद्धा आपल्याला 10 काउंट्स करायचे आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। पाण्याची चरबी जी वाढलेली आहे ती सुद्धा कमी होईल। ही पाय सरळ ठेवायचा आहे, हाताला इंटरलॉक करायचं आणि चक्की चालवायची, टोज आपल्या साईडनी ओढून ठेवायचे आणि चक्की जितकं होईल तितकं खाली टाकण्याचा प्रयत्न करायचा। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। या एक्सरसाइजने तुमच्या पोटावर व्यवस्थित दाब पडतो आणि पोटावर दाब पडल्यामुळे तुमचं बेली फॅट टोन व्हायला मदत होते। आता ही सेम एक्सरसाइज आपल्याला अँटी क्लॉकवाइज करायची। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। तर फ्रेंड्स, या सगळ्या एक्सरसाइज तुम्ही करून बघा, नक्की तुम्हाला फायदा होईल। दोन्ही हात आपल्या बॅक साइड राहतील, हाताचा सपोर्ट घेऊन थाईज म्हणजे आपल्या मांड्या आपल्या पोटाजवळ घेऊन घ्यायची आहे आणि मग सरळ करायची। हे सुद्धा तुम्हाला 10 काउंट्स करायचे। ही एक्सरसाइज खूप जास्त इफेक्टिव्ह आहे, याने तुमचा बेली फॅट खूप लवकर कमी होईल। कमीत कमी 20 काउंट करा, 2 सेट करा। ज्यांचं वजन खूप जास्त असेल त्यांनी सिंगल लेगनी करा। 1 2 3 आणि 4। जे करू शकतात त्यांनी पूर्ण पाय जवळ आणण्याची, मग पाय दूर करायचे। 1 2 3
सेकंदाचा तुम्ही गॅप घेऊ शकता, त्यात तुम्ही रिलॅक्स करू शकता, ब्रीद इन ब्रीद आउट करू शकता. आता पुढल्या एक्सरसाइज मध्ये बघूया. दोन्ही पायांमध्ये गॅप राहील आणि डोक्याच्या मागे दोन्ही हात इंटरलॉक करून ठेवायचे, स्पाइन स्ट्रेट ठेवायची आणि खाली वाकायचं. इनहेल अप, एक्सहेल डाऊन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता पुढल्या एक्सरसाइज मध्ये आपल्याला बटरफ्लाय करायची आहे. बद्ध कोणासन. दोन्ही पायाचे तळवे सोबत ठेवायचे आहे, स्पाइन स्ट्रेट ठेवायची आहे, दोन्ही हातांनी आपले तळवे पकडायचे आहे आणि बटरफ्लाय करायचा आहे. जितकी जास्त स्पाइन तुमची स्ट्रेट राहील तितकं जास्त तुम्हाला स्ट्रेच इथे फील होईल. या साईडला पूर्ण स्ट्रेच फील होईल. हे पण कमीत कमी 50 करायची आहे. तर फ्रेंड्स, आता यात एक व्हेरिएशन अजून आहे. तुम्ही इनहेल करा. इनहेल करून आपली स्पाइन सरळ खाली घेऊन जा. इनहेल करून आपलं फोरहेड आपल्या टोजला जॉईंट होईल इतकं खाली वाकायचं आहे. त्यामुळे तुमच्या पूर्ण पोटावरती व्यवस्थित दाब पडतो आणि इथलं जे फॅट आहे ते कमी व्हायला मदत होते. तर इनहेल, एक्सहेल करून डाऊन. इथे या साईडला होल्ड करून ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हॅमस्ट्रिंग खूप टाईट असेल तर ते सुद्धा लूज होईल. तर या एक्सरसाइजची तुम्हाला रोज प्रॅक्टिस करायची आहे. तर फ्रेंड्स, या सगळ्या एक्सरसाइज खूप सोप्या आहे. तुम्ही बेडवर बसून सुद्धा करू शकता. कोणत्याही एक्सरसाइजची सुरुवात केली कमीत कमी 21 दिवस त्या एक्सरसाइजला नियमितपणे केल्याने तुम्हाला तुमच्या बॉडीवरती फरक जाणवायला लागेल. डाएटकडे लक्ष द्या आणि पाण्याचा इंटेक जास्त ठेवा. त्यामुळे तुम्हाला वेट लॉस, तुमची जी वेट लॉस जर्नी आहे ती फास्ट होईल. वर्कआउट आणि डाएट या दोन्हीचा समतोल केल्याने तुमचा वेट लॉस 100% होईल. नमस्कार.